हा एक्सरसाइज 2.4 मधला जो सेकंड क्वेश्चन आहे. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची सांगितली आहे. व्हॅल्यू ऑफ x फॉर which the following functions are strictly increasing. पहा ही फंक्शन स्ट्रिक्टली इंक्रीजिंग आहे. पहा या स्ट्रिक्टली इंक्रीजिंग चा मीनिंग आहे f dash of x is greater than 0. f dash of x ही always greater than 0 आहे. पहा फर्स्ट प्रॉब्लेम पाहू आपण. आपल्याला व्हॅल्यूज फाइंड करायच्या x च्या. First problem च solution. Given function. दिलेलं फंक्शन आहे f of x is equal to 2x cube minus 3x square minus 12x plus 6. Now differentiate with respect to x. Derivative of f of x is f dash of x is equal to 2 as it is, multiply by derivative of x cube by using formula x raised to n 3x square minus 3 as it is, derivative of x square 2x minus 12, derivative of x is 1 plus derivative of constant term 6 is 0. Now we can write 6x square minus 6x minus 12. आता 6 जर कॉमन घेतले तर इथे राहील x square minus 2x minus 1. आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि या क्वाड्रेटिक इक्वेशनचे आपल्याला फॅक्टर्स घेता येतील. पहा x square minus 2x minus 1 पहिलाच लिहू शकतो आपण x square minus 2x plus x minus 1. सॉरी इथे होईल minus x plus x minus 1. आता इथे जर कॉमन घेतला आपण x तर हे होईल x minus 1. सॉरी इथे कुठेतरी गडबड झाली. इथे x च राहील. 6 कॉमन घेतले तर पण 6 कॉमन घेतल्यामुळे इथे x राहील, इथे 2 राहील. तर ही क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. पायाचे फॅक्टर x स्क्वेअर minus x minus 2 is equal to यालाच लिहू शकतो x स्क्वेअर minus 2x plus x minus 2. आता इथे x जर कॉमन घेतलं तर राहील x minus 2 plus 1 जर कॉमन घेतलं राहील x minus 2. पायाचे फॅक्टर आले x minus 2 1 आणि x plus 1 1. हे झाले फॅक्टर या क्वाड्रेटिक इक्वेशनचे. म्हणजे आपल्याला f dash of x हे ऑब्टेन होतंय 6 into x minus 2 into x plus 1. आता f dash of x हे ऑब्टेन केल्यानंतर आता पाहावं लागेल आपल्याला f dash of x साठी कंडिशन काय आहे. तर f dash of x साठी स्ट्रिक्टली इंक्रीजिंग सांगितलंय म्हणजे f dash of x इज ग्रेटर दॅन 0 since f of x is strictly increasing, therefore f dash of x is greater than 0. f dash of x हा greater than 0 आहे. आता f dash of x is greater than 0 अशी कंडिशन दिलेली आहे आपल्याला. म्हणजे इथे आता यासाठी 6 into x minus 2 into x plus 1 is greater than 0 असं आपल्याला लिहिता येईल. परंतु आता इथे लक्षात घ्या therefore x minus 2 into x plus 1
इज ग्रेटर दॅन 0 6 ने डिवाइड केले इथे किंवा हे 6 ट्रान्सफर केलं 0/6 मीन्स 0. नाउ हियर पहा आता इथे दोन टर्म आहेत या. आता यांचा आन्सर पॉझिटिव्ह कधी येईल तर पहा समजा कन्सिडर करा या टर्मला a कन्सिडर केलं आणि याला b कन्सिडर केलं तर ab इज ग्रेटर दॅन 0 if either a is greater than 0 and b is greater than 0 or a is less than 0 and b is less than 0. पहा इथे a आणि b दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर प्रोडक्ट हा पॉझिटिव्ह येईल आणि a आणि b दोन्ही जर निगेटिव्ह असतील तर प्रोडक्ट पॉझिटिव्ह येईल म्हणजे ग्रेटर दॅन 0 येईल. आता यावरून आपल्याला असं लिहिता येईल पहा therefore either x minus 2 is greater than 0 and x plus 1 is greater than 0 or x minus 2 is less than 0 and x plus 1 is less than 0. आता याला जर सॉल्व केलं आपण तर x is greater than 2a better and x is greater than minus 1 or x is less than 2 or x is less than minus 1. आता या चार कंडिशन भेटतात आपल्याला. आता यावरून आपल्याला एकच कंडिशन सिलेक्ट करायची. पहा या चार कंडिशन ऑब्टेन झालेल्या आहेत. तर पहा x is greater than minus 1 and x is less than minus 1 आणि x is greater than 2 या दोन कंडिशन आपण इथे कन्सिडर करू शकतो. पहा x is less than minus 1 असेल x is greater than minus 1 असेल minus 1 पेक्षा ग्रेटर म्हणजे इथे minus 0.99 minus 0.98 x is less than 2 सांगितलंय म्हणजे आपल्याला इथे x ची व्हॅल्यू पहा इथे -1 त्यानंतर 0 +1 +2 यानुसार जर घेतली आपण तर पहिली कंडिशन x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 2 म्हणजे 2 पेक्षा ग्रेटर यायला x इज ग्रेटर दॅन -1 पेक्षा ग्रेटर यायला. त्यानंतर x इज लेस दॅन 2 म्हणजे स्मॉलर व्हॅल्यू झाला आणि x इज लेस दॅन -1 म्हणजे या व्हॅल्यू यायला. तर आता इथे आपल्याला स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग सांगितलेलं आहे. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग सांगितलंय म्हणून आपण इथे x इज ग्रेटर दॅन 2a घेऊ शकतो आणि x इज लेस दॅन -1 घेऊ शकतो. त्यासाठी याचे जे आन्सर आहे ते पॉझिटिव्ह येणार आहे f डॅश ऑफ x. तर आता इथे पहा जर इथे -1 जर पुट केलं -1 + 1 हे 0 होईल म्हणजे f डॅश ऑफ x इक्वल टू 0 येईल. 0 जर आलं तर इन्क्रीजिंग नाहीये डिक्रीजिंग नाहीये स्टेशनरी होईल. त्यानंतर लेस दॅन 2 जर पुट केलं लेस दॅन 2 जर म्हटलं तर 1 येईल. इथे जर 1 पुट केलं तर 1 - 2 -1 into +2 -2 multiplied by 6 -6 म्हणजे ही पण व्हॅल्यू इथे सुटेबल नाहीये. त्यानंतर आता इथे पहा इथे निगेटिव्ह व्हॅल्यू पुट केली इथे पॉझिटिव्ह आहे याचा आन्सर पॉझिटिव्ह येईल. इथे जर निगेटिव्ह व्हॅल्यू पुट केली तर निगेटिव्ह हे यामधून मायनस होईल इथे पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल म्हणजे आपल्याला इथे असं लिहिता येईल फायनली therefore f of x is strictly increasing for x is less than -1
फायनल आन्सर या पहिल्या प्रॉब्लेमचा. आता सेकंड प्रॉब्लेम जो दिलेला आहे, तर सेकंड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला f ऑफ x काय दिलेले आहे पहा. गिवन फंक्शन सेकंड प्रॉब्लेम मध्ये f of x is equal to 3 plus 3x minus 3x square plus x cube. आता याला जर डिफरन्शिएट केलं तर f dash of x ऑब्टेन होईल 0 plus 3 multiplied by 1 derivative of x is 1 minus 3 into derivative of x square 2x plus derivative of x cube 3x square. Now we can write here 3 minus 6x plus 3x square. Now we can take plus 3 common. 3 जर कॉमन घेतले तर x square minus 2x plus 1 राहील. आता ही जी टर्म आहे, ही टर्म म्हणजे आहे x minus 1 होल स्क्वेअर. x minus 1 चा होल स्क्वेअर. तर हे पेन चेंज केला आहे आन्सर मध्ये, असं व्हायला नाही पाहिजे. 3 into x minus 1 होल स्क्वेअर f dash of x. आता x minus 1 होल स्क्वेअर आलेला आहे, तर f of x हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे. सिन्स f of x is strictly increasing if f dash of x is greater than 0. Therefore 3 into x minus 1 whole square is greater than 0. आता हे जर greater than 0 असेल तर x ची व्हॅल्यू फाइंड करायची. पहा 3 ने जर डिवाइड केलं तर LHS चे 3 कॅन्सल होतील, म्हणजे x minus 1 whole square is greater than 0. 0 by 3 means 0 for all x belongs to capital R. x is not equal to 1. एक सोडून बाकीच्या व्हॅल्यू साठी, म्हणजे आपण इथे असं लिहू शकतो f of x is, therefore f of x is strictly increasing for all x belongs to capital R minus 1. मायनस 1 याचा मीनिंग आहे रियल नंबरच्या सेट मधून जर 1 या नंबरचा सेट जर आपण नेग्लेक्ट केला तर बाकीच्या नंबरसाठी f of x हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन आहे. हे झालं सेकंड प्रॉब्लेमचा आन्सर क्वेश्चन सेकंड मधला. आता थर्ड प्रॉब्लेम का आपल्याला याच क्वेश्चन मध्ये दिलेला काय आहे, f of x is equal to x cube minus 6x square minus 36x plus 7. पायाला डिफरन्शिएट केल्यानंतर now derivative of x cube is 3x square minus 6 into derivative of x square 2x minus 36 derivative of x is 1 plus derivative of constant term 0. Now we can write 3x square minus 12x minus 36. पाहिजे 3 जर कॉमन घेतले तर हेच होईल x square minus 4x minus 12. पाहता इथे x square minus 4x minus 12 आलं.
आता याचे फॅक्टर जर घेतले आपण x स्क्वेअर मायनस 4x मायनस 12 चे, तर आपल्याला फॅक्टर्स काय भेटतात पहा. याला लिहू शकतो आपण x स्क्वेअर मायनस 6x प्लस 2x मायनस 12. x जर कॉमन घेतलं x मायनस 6 एक राहील, प्लस 2 जर कॉमन घेतलं x मायनस 6 राहील. म्हणजे फॅक्टर्स भेटतात आपल्याला x मायनस 6 आणि x प्लस 2. आणि दोन फॅक्टर भेटतात. तर इथे आपण f डॅश ऑफ x ला लिहू शकतो. therefore f डॅश ऑफ x is equal to 3 as it is factors x minus 6 into x plus 2. आता इथे पण x minus 6 आणि x plus 2 आलं. आता गिवन फंक्शन जे आहे हे स्ट्रिक्टली f of x is strictly increasing आहे. If f dash of x is greater than 0, म्हणजे 3 into x minus 6 into x plus 2 is greater than 0. आता इथे दोन फॅक्टर आहेत. 3 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला लिहिता येईल x minus 6 into x plus 2 is greater than 0. आता दोन फॅक्टर आहेत. जसं पहिल्या प्रॉब्लेम मध्ये पहा, याला a b कन्सिडर केलं होतं. a b is greater than 0 कधी, तर जेव्हा a is greater than 0 and b is greater than 0 or a is less than 0 and b is less than 0. तर पहा, या दोन कंडिशन आपण इथे यूज करणार आहे. a म्हणजे x minus 6, b म्हणजे x plus 2. तर फर्स्ट अगोदर हे यूज करू. तर x minus 6 is greater than 0 and x plus 2 is greater than 0 or x minus 6 is less than 0 and x plus 2 is less than 0. आता केस फर्स्ट कन्सिडर करू आपण. x minus 6 is greater than 0 and x plus 2 is greater than 0. तर हेच होईल x is greater than 6 and x is greater than minus 2. That is second. Therefore, x is greater than 6 side positive. Case second. Case second मध्ये पहा, x minus 6 is less than 0 and x plus 2 is less than 0. आता इथे x is less than 6 and x is less than minus 2. तर आता आपल्याला इथे जसं फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपण दोन व्हॅल्यू कन्सिडर केल्या, सेम त्याचनुसार x is less than minus 2 आणि x is greater than 6 साठी हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे. Therefore, f of x is strictly increasing for x is less than minus 2 and x is greater than 6. तर हे झालं तिसऱ्या प्रॉब्लेमचा आन्सर. क्वेश्चन नंबर सेकंड मधला एक्सरसाइज 2.4.